हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मोजक्याच साहित्यातून उपवास स्पेशल आषाढी एकादशी निमित्त आपण बनवलेले हे मेदू वडे. तर एकदम टेस्टी, कुरकुरीत, खायलाही तेवढेच चवदार आणि करायलाही अतिशय सोपे मोजक्याच साहित्यातून आपण आज बनवलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त मेदू वडे. तर एकदम तर आवाज तुम्ही बघू शकताय, एकदम असे कुरकुरीत झालेले आहे, खुसखुशीत कुरकुरीत. वरनं एकदम असे कुरकुरीत, आतून एकदम असे जाळीदार झालेले आहेत. एकदम टेस्ट तर एकदम टेस्टी आहेत हे वडे. बनवायलाही सोपे आणि खायलाही टेस्टी आणि मोजक्याच साहित्यातून आपण बनवलेले हे उपवास स्पेशल मेदू वडे. तर मी तुम्हाला तोडून पण दाखवलेले आहे. बघू शकताय, वरनं एकदम कुरकुरीत, आतून एकदम असे जाळीदार असे पूर्ण. तर वेळ न घालवता आपण कसे बनवायचे आपण ते बघूया. तर एकदम असे सोप्या पद्धतीने बनवलेले उपवास स्पेशल वडे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. एक अर्धी वाटी मी शाबू घेतलेला आहे. तर अर्धी वाटी शाबू आहे. आता याला आपण एकदम मीडियम गॅसवर मस्त याला असे कुरकुरीत होईपर्यंत असं आपल्याला शाबू आहे ते भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे पण घातलेले आहेत. शेंगदाणे आणि शाबू आता मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एकदम मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, तर एकदम असं मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे. आणि तर बघू शकता शेंगदाण्याची साल पण सहज निघते. तर हे शाबू आहे, तर शाबू तोंडात टाकून बघायचा. एकदम असा कडकन आवाज आला की शाबू आपला मस्त छान असा व्यवस्थित म्हणजे भाजलेला आहे. आता हे थंड करायला ठेवलं. थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं पावडर बनवायचं आहे. तर आपण थंड करून आता याचं पावडर बनवलेलं आहे, बघू शकताय. आता हे पावडर बनवलेलं आहे, आपण चाळणीने याला आता हे गाळून घेऊया पावडर पूर्ण असं हे. आता हे चाळणीने पूर्ण आपण याच्यामध्ये जाडसर राहिलेलं वर चाळणीमध्ये अडकलं जाईल म्हणून आपण हे पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे. तर चाळल्याच्या नंतर थोडंसं राहिलेलं आहे, पुन्हा ते मिक्सरला लावून पुन्हा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर हे एवढं पूर्ण एकदम थोडंसं राहिलेलं आहे, बघू शकताय. तर आपल्याला हे पूर्ण मिक्सरला पुन्हा लावून असं एकदम बारीक याचं पावडर करून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता एक मोठा बटाटा लागणार आहे. तर बघू शकता, एक मी मोठा बटाटा घेतलेला आहे, शिजवलेला आहे. तर कुकरला शिजून घेतलेला आहे बटाटा, पूर्ण आतपर्यंत शिजला पाहिजे बटाटा. तर हे बटाटा आहे या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण मी खिसून घेतलेलं आहे अगोदर, कुस्करून न घेता आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे. तर मस्त आता हे आपल्याला एक बटाटा आहे ते आपण मी खिसून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे. तर मी सैंधव मीठ घातलेलं आहे. उपवासाला आपण तेच आपण वापरते, तर आपल्याला तेच वापरायचं आहे सैंधव मीठ. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट घालू शकता. मिरची, हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तर हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये जिरं, लसूण असं काहीही घातलं नाही. तर आमच्या इकडं उपवासाला असं याला काही घालत नाही, नुसतं आपलं हिरवी मिरचीचा बारीक मिक्सरला करून याच्यामध्ये मी 2 चमच असं हिरवी मिरच्या ठेचा घातलेला आहे. थोडं थोडं आपल्याला पाणी घेऊन आता याचं घटसर असा गोळा बनवायचा आहे. तर मस्त छान आता हे पीठ आपल्याला हे भिजवायचं. भिजून मस्त असा घटसर गोळा बनवून घेतलेला आहे, बघू शकताय. तर आपल्याला याला फक्त असं 10 मिनिट तेवढं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. जास्त न आपल्याला भिजत ठेवता फक्त 10 मिनिटामध्ये हे पीठ छान व्यवस्थित हे भिजल्या जाते. तर आपल्याला फक्त 10 मिनिट आता हे भिजवलेलं आहे. 10 मिनिट पण आता झालेली आहेत. तर पीठ पण छान व्यवस्थित भिजलेलं आहे. तर आपल्याला एकदम असे एक समान आकाराचे छोटे छोटे मेदूवडे करायचे आहेत. तर एकदम आपण सोप्या पद्धतीने मेदूवडे बनवले आहे, बघू शकताय. फक्त 2 साहित्यातून मेदूवडे बनवलेले आहेत. असे छोटे छोटे गोळे करायचे, हातावर थोडंसं दाब देऊन हाता याला छिद्र करायचं आहे, असं बघू शकताय या पद्धतीने. तर हे वडे तर खायलाही तेवढेच इतकी टेस्ट लागतात ना, भरपूर टेस्ट. पोट भरीचा हा उपवास स्पेशल नाश्ता आहे. करायलाही सोपे. फक्त आपण 2 साहित्यातून मेदूवडी बनवलेले आहेत. तर बघू शकता असं हातावर असं थोडंसं आपल्याला दाब द्यायचं आहे. याला छिद्र बनवून असं घ्यायचं. या पद्धतीने मी सगळे वडे असेच बनवून घेते. तर मस्त असे गोल-गोल असे आपल्याला एक साईज पूर्ण असे मेदूवडे बनवायचे आहेत. तर या पद्धतीने सगळे आपण मेदूवडे असेच बनवून घेतलेले आहेत. बघू शकताय मस्त छान असे गरगरीत आपले मेदूवडे दिसत आहेत. तर इकडं पूर्ण वडे आपले करून झालेले आहेत. तर आपण आता इकडं तेल गरम करायला ठेवूया. तर इकडं आपण आता
तेल गरम करून घेऊया. तर आपल्याला हे वडे तळत असताना खास आपल्याला एकदम असे फुल गॅसवर आपल्याला तळायचे नाही, तर आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे आहेत ते कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत. तेल पण छान आता हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आपण हे मेदूवडे आता तेल गरम करून आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर एकदम आतपर्यंत तळल्या जाते म्हणून आपल्याला बारीक गॅसवरच आपल्याला हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय मस्त असे आपले मेदूवडे होत आहेत. सुगंध मस्त वड्याचा असा घरभर पसरलेला आहे. आणि आता हे आपण मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे आपण तळून घेऊया. आषाढी एकादशी निमित्त आपण बनवत आहे आपण हे वडे बनवलेले आहेत. आषाढी एकादशी आली म्हणले की घरामध्ये लहानापासून तर मोठेपर्यंत सगळे उपवास करतात. तर आपल्याला उपवास सगळे लहान मोठे असे उपवास करतात. तर खिचडी आपण सारखं-सारखं तेच बनवतो. तर काहीतरी वेगळं असं बनवलं म्हणजे मुलांनाही आवडेल आणि सगळ्यांना आवडेल आणि आवडीने खातील पण आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे. लहान मुले पण आपल्याला आपल्या घरातले बघू शकताय. आपण उपवास आषाढीचा केला म्हणजे लहान मुलं पण उपवास करतातच. तर असं मुलांना जर बनवून तुम्ही असं खायला दिलं एकादशीच्या दिवशी तर मुले पण आवडीने खातील आणि टेस्ट पण खूप छान बटाटा हे असल्यामुळे खूप एकदम टेस्टी हे वडे लागतात असे. तर हे वडे असे बघू शकताय अजिबात तेल धरलेलं नाही. एकदम असे कोरडे वडे झालेले आहेत. तर याच पद्धतीने आता आपण सगळे वडे असे तळून घेऊया. अजिबात तेलकटपणा अजिबात वड्याला नाही. एकदम असे कोरडे झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. आतून एकदम जाळीदार आणि वरनं एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. ही बटाटा आणि शाबूची आणि शेंगदाण्याची टेस्ट खूप एकदम अशी चवदार असे वडे आपले झालेले आहेत. तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे असे वडे आपले. तर एकदम असे कोरडे झालेले आहेत बघू शकताय. अजिबात तेल पण असं धरलेलं नाही. तर तुम्ही याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही गोड दही, आंबट दही, तुम्ही काही एकदम असं शेंगाची चटणी, दह्याची कढी तुम्ही असं याच्यासोबत खाऊ शकताय. तर मी बनवलेली आहे मस्त अशी शेंगाची चटणी बनवलेली आहे. शेंगाची चटणी मी शेंगदाणे भाजून घेतलेले घातलेले आहेत. याच्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि पाणी मिक्सरला फिरून घेतलं. वरनं कडकडीत असं तेल घातलेलं आहे. चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे. मस्त अशी शेंगाची चटणी पण खूप टेस्टी लागते ही पण. आपली कुरकुरीत आषाढी एकादशी निमित्त बनवलेले वडे आपले तयार आहेत. बघता क्षणी कधी खाईल असे आपले वाटणारे आणि पोटभरीचा नाश्ता उपवास स्पेशल वडे आपले मेदू वडे तयार आहेत. एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत बघू शकताय. मी तुम्हाला असं तोडून पण दाखवलेलं आहे. एकदम टेस्टी आपले वडे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर एकदम टेस्टी आपले वडे तयार झालेले आहेत. तर आहे ना एकदम अशी सोपी पद्धत घरातल्या मोजक्याच साहित्यातून आपण बनवलेले हे मेदूवडे तयार आहेत. एकदम असे गरमागरम आणि शेंगाची चटणी आणि वडे एकदम टेस्टी. तर या आषाढी एकादशी निमित्त बनवलेले वडे तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे वडे अगदी सोप्या पद्धतीने नवशिकाऊ सुद्धा मुली सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते झटपट तयार होणारं 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात हे वेफर्स. तर आपण जे उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवतो आणि नंतर तळतो ते खूप व्याप करण्यापेक्षा तुम्ही झटपट असे वेफर्स कधीही तुम्ही तळून खाऊ शकताय. तुम्ही कधीही करू शकताय. एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर तुम्ही दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला तरी तळून खाल. एवढे भारी होतात ना, जसे आपण उन्हाळ्यामध्ये वेफर्स बनवून ठेवतो, तसेच वेफर्स होतात हे. एकदम असे खुसखुशीत होतात. चव पण तुम्हाला तीच चव लागेल. एकदम असे टेस्टी वेफर्स. असं तुम्ही आता आषाढी एकादशी येतच आहेत, तर आषाढी एकादशीला पण तुम्ही असं बनवून तुम्ही खाऊ शकताय. आषाढी एकादशी निमित्त स्पेशल बनवलेले हे बटाट्याचे वेफर्स. तर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात. तर मी 3च बटाटे घेतलेले आहेत बघू शकता. तर हे 3 बटाटे आहेत ते मी स्वच्छ पाण्याने याला धुवून घेतले. धुवून घेतल्याच्या नंतर याची साल काढून घेतलेली आहे पूर्ण असं बटाट्याची आणि दाब देऊन असं मस्त असे जाड-जाड वेफर्स असे पाडून घेतलेले आहेत बघू शकताय. आणि वेफर्स पाडते वेळेस आपल्याला पाण्यातच वेफर्स पाडायचे आहेत. तर सगळे वेफर्स आता 3ही बटाट्याचे माझे वेफर्स पाडून झालेले आहेत बघू शकताय. एकदम असं छान एकदम छान पडलेले आहेत असे वेफर्स. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा याला दुसऱ्या पाण्याने याला स्वच्छ मी धुवून घेतले त्या वेफर्सला.
तर हे पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये आपल्याला उकळीचं पाणी पाहिजे, खळखळून उकळी आलेलं पाणी पाहिजे. तर आता हे खळखळून उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर जे आपण वेफर्स आहे ते याला स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा आपल्याला हे गरम पाण्यामध्ये सोडायचे आहे. तर हे आता हे गरम पाण्यामध्ये जे आपण वेफर्स सोडलेले आहेत, फक्त आपल्याला याच्यामध्ये 10 मिनिटच ठेवायचं आहे. तर हे या पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवायचं आहे. 10 मिनिटामध्ये मस्त एकदम असे वेफर्स होतात. तोपर्यंत आपण इकडं तेल गरम करायला ठेवूया. जोपर्यंत आपल्या इकडं वेफर्स आपण होतात पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण तेल पण इकडं गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघूया आता 10 मिनिट झालेले आहेत. तर 10 मिनिटामध्ये वेफर्स आपले कसे झालेले आहेत तर गरम पाणी आहे. चमचनं अगोदर चेक करायचं आहे पाण्यात हात न घालता. तर आपलं हे पाणी आपण उकळीचं घेतलं होतं. गॅसहून असंच उतरलेलं आणि लगेच याच्यामध्ये वेफर्स टाकलेले आहेत. तर बघू शकताय सहज वेफर्स असे एकदम शिजल्यासारखे वेफर्स गरम पाण्यामध्ये झालेले आहेत. तर आणि याला चव पण लागते. तुम्ही खाऊन पण बघू शकताय. चव पण आहे. जे आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, पूर्ण बटाट्यामध्ये आपलं मीठ उतरलेलं आहे या. तर तुम्ही असं खाऊन पण बघू शकताय. आपल्याला आता कॉटन रुमाल घ्यायचा आहे आणि रुमालावर हे वेफर्स घालायचे आहेत. थोडंसं याला आपण पूर्ण याचं पाणी आपण काढून घेऊया. कॉटन रुमालावर टाकले की सहज सगळं पाणी लगेच निघून जाते याचं. तर ह्या कॉटन रुमालावर टाकलेलं आपण थोडंसं दाब देऊन याचं पाणी पूर्ण असं काढून घेऊया. आहे का नाही? एकदम अशी सोपी पद्धत आपली बटाटे वेफर्स बनवायची. एकदम असे झटपट तयार होणारे आपले बटाटे वेफर्स आहेत हे. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बनवता आले नसतील, तर तुम्ही असंही बनवून खाऊ शकताय. कधीही तुमचं जेव्हा तुम्हाला मन होईल, तेव्हा तुम्हाला हे वेफर्स तुम्ही करून खाऊ शकताय. तर आता हे पूर्ण बटाट्याचं मी असं पाणी काढलेलं आहे, कोरडे केलेले आहेत. इकडं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर आपण आता हे वेफर्स तळून घेऊया. बटाटे वेफर्स तळवत असताना एकदम असं एकदम कडकडीत तेल गरम करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे आपले बटाट्याचे वेफर्स होतात आणि चवदार, खायलाही चवदार असे होतात. तर याच पद्धतीने आता सगळे बटाट्याचे वेफर्स असे तळून घेते. तर अजिबात असे पांढरे शुभ्र होतात. अजिबात याला ब्राऊन कलर येत नाही. एकदम पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स होतात. आणि अजिबात मऊ नाही पडत. एकदम असे खुसखुशीत वेफर्स होतात. तुम्ही याच पद्धतीने जर बटाट्याचे वेफर्स केले तर. तर बघू शकताय तेलामध्ये बराच वेळ राहिले तरी पण अजिबात याला कलर येत नाही. एकदम असे पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेफर्स आपले झालेले आहेत. तर एकदम असे कुरकुरीत खुसखुशीत आपले बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत. तर मी तुम्हाला वेफर्स असं कुस्करून पण दाखवते. बघू शकताय एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम असे बारीक चुरा होते याचा. तर एकदम खुसखुशीत बटाट्याचे वेफर्स आपले तयार आहेत. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात. जर तुम्हाला याच्यावर चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकायची गरज नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठले चटपटीत मसाले पाहिजे असेल तर तुम्ही असं खाऊ शकताय. तुम्ही याच्यावर चाट मसाला, लाल तिखट, मीठ टाकायची गरज नाही. असंच तुम्ही खाऊ शकताय. याच्यावर मी हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी एकदम असं चवदार, चटपटीत आपली वेफर्स 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे तयार आहेत. आषाढी एकादशी निमित्त बनवलेले वेफर्स तुम्ही कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता. हे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कधीही तुम्ही ट्राय करू शकताय आणि खाऊ शकताय. नजर लागण्यासारखे आपले वेफर्स झालेले आहेत बघू शकताय. तर आहे ना एकदम सोपी पद्धत वेफर्स बनवण्याची. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त स्पेशल बटाट्याचा चिवडा. तर एकदम असा 10 मिनिटामध्ये आपला हे चिवडा तयार होतो बटाट्याचा. तर करायलाही तेवढाच सोपा आणि चवीलाही अतिशय सुंदर असा आपला बटाट्याचा चिवडा. चटपटीत बटाट्याचा उपवासाचा चिवडा कसा करायचा आपण ते बघणार आहे. तर आषाढी एकादशी आता आपल्या 2-3 दिवसावर आलेल्याच आहेत. तर हा चिवडा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा बटाट्याचा चिवडा. तर एकदम चवदार असा आपण कसा बनवायचा आपण ते बघूया. तर बघू शकताय एकदम दिसायलाही किती असा सुंदर दिसतोय चिवडा आणि खायलाही तेवढाच टेस्टी आहे चिवडा आणि बनवायलाही तेवढाच सोपा आहे. 10 मिनिटांमध्ये बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर आपण मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी असा एकदम चवदार आपण घरच्या घरी बटाट्याचा चिवडा कसा करायचा आपण ते बघणार आहोत. तर मार्केटला जाऊन येईपर्यंत आपला घरच्या घरी बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर मी फक्त 3 बटाट्याचा चिवडा बनवत आहे. तर हे 3 बटाटे घेतलेले आहेत मी. तर वरची साल आपण काढून घेऊया बटाट्याची.
तर तिन्ही बटाट्याची वरनं मी साल पूर्ण अशी काढून घेतलेली आहे. तर आता हे एकदम असं जेवढे पातळ काप आपल्याला करता येतील तेवढे आपल्याला पातळ काप करायचे आहेत बटाट्याचे. जेवढे पातळ होतील तेवढे असे आपल्याला पातळ बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढं जमेल पातळ तेवढे आपले पातळ असं बटाट्याचे काप आपल्याला बनवायचे आहेत. तर मी बघू शकता मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि जेवढं आपल्याला एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय. तुम्ही खिसणीनेही खिसू शकताय, पण बटाट्याचे आपण खिसणीने खिसले तर एकदम असे छोटे छोटे असे तुकडे पडतात बटाट्याचे आणि असं केलं तर एकदम खायलाही टेस्टी कुरकुरीत असे बटाट्याचा आपला चिवडा होतो. तर बघू शकताय जेवढे आपल्याला पातळ काप करता येतील आपण तेवढं पातळ काप असे करून घ्यायचे आहेत आपण. तर एकदम अशी मी पातळ काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे. बघू शकताय. तर हे चिवडा बनवत असताना फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होतो. तर तिन्ही बटाट्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत. बघू शकताय एकदम असे पातळ पातळ असे काप केलेले आहेत असे. तर आपण आता हे बटाट्याचे काप केलेले आहेत ते आपण आता याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. तर स्वच्छ पांढरे शुभ्र याच्यामध्ये दिसण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमच आपल्याला मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये मीठ घालून याला स्वच्छ 2-3 पाण्याने याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 1 चमच असं मीठ घालून मिठाच्या पाण्याने आता हे स्वच्छ आपल्याला धुवायचं आहे. मिठामुळे बटाट्याचे एकदम असे पांढरे शुभ्र होते. बघू शकताय मीठ टाकल्याबरोबर एकदम असं आपला बटाट्याचे काप आहे ते एकदम असे पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर याला मी आता 2-3 पाण्याने याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर एका गाळणीवर आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी निचरून घ्यायचं आहे याचे. तर मी असं वरनं असं याच्यावर पाणी पूर्ण निचरायला ठेवते. असं आपल्याला 1-2च मिनिट पूर्ण पसरून याच्यावर असं पाणी निचरायला ठेवायचं आहे. 2 मिनिटाच्या नंतर पूर्ण पाणी निचरल्याच्या नंतर आपल्याला एका कॉटन कपड्यावर असं हे पूर्ण असं खाली आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू शकताय पूर्ण पाणी आता हे निचरलेलं आहे. तर आपल्याला एका कॉटन कपड्यावर हे बटाट्याचा किस आहे ते आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण याचं पाणी असं कॉटन कपड्यावर पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे दाब देऊन पूर्ण आपल्याला बटाट्याचं पाणी याचं पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. लगेच 1 मिनिटामध्ये सहज असं सगळं पाणी निघून जाते याचं. बघू शकताय असं मी थोडं हलक्या हाताने चोळून याचं पूर्ण पाणी असं काढून घेतलेलं आहे. आता इकडं मी बटाट्याचं पाणी काढेपर्यंत इकडं तेल पण गरम करायला ठेवलं होतं. कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आपल्याला एकदम असं फुल गॅसवर आहे बटाट्याचा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवर न तळवता आपल्याला एकदम असं फुल गॅसवर आपल्याला हे बटाट्याचा चिवडा आहे ते आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम असा कुरकुरीत चिवडा होतोय, एकदम टेस्टी. तर याच पद्धतीने आता आपण सगळा चिवडा आपण असं तळून घेऊया. बटाटा चिवडा बनवायची अतिशय सोपी पद्धत आहे. खरंच 10 मिनिटांमध्ये तयार होतो हा आपला बटाट्याचा चिवडा. तर बघू शकता एकदम तेलामध्ये असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा चिवडा असं तळवल्या जाते. तर एकदम असा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा होते. याच पद्धतीने सगळा बटाट्याचा चिवडा आपण तळून घेऊया. तर आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही काजू बदामचे काप घालू शकताय. मी शेंगदाणे असे घातलेले आहेत. बघू शकताय तळून असे खरबूज शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचे. तर शेंगदाणे पण आता खरबूज मस्त छान असे तळलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये मिरची घालू शकताय. तर आपल्याला बटाट्याचा चिवडा मस्त असा चटपटीत बनवायचा आहे. मी थोडंसं याच्यामध्ये तिखट मिरची पण अशी घातलेली आहे. तर हे मिरची पण असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आणि नंतर जर तुम्हाला उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर हे पण कढीपत्ता पण तुम्ही तळून चिवड्यामध्ये तुम्ही घालू शकताय. जर तुम्हाला कढीपत्ता चालत नसेल तर कढीपत्ता स्किप करू शकताय तुम्ही. तर मस्त असा कुरकुरीत कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. आता बघू शकताय मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा आपला चिवडा झालेला आहे. तर पेपरवर टाकून घेते. थोडंसं राहिलेलं कुठंतरी थोडं तेल असलेलं पेपरला जाईल आणि मस्त एका बाउलमध्ये आपल्याला हे चिवडा काढून घ्यायचा आहे. वरनं मस्त असे आपण तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हिरवी मिरची घालायची आहे. तळलेली आपला कढीपत्ता घालायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आहे ते मस्त असं एकत्र करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता मस्त छान आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता 1 चमच मी पिठी साखर घालत आहे. पिठी साखर आणि मस्त चटपटीत आपला असा चिवडा होतो. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर मस्त असं 1 चमच मी पिठी साखर घालून पुन्हा व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया.
तर आपला हे 10 मिनिटामध्ये तयार होणारा बटाट्याचा चिवडा आपला तयार आहे. बघू शकताय, बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारा आपला बटाट्याचा चिवडा आपला तयार आहे. बनवायलाही सोपा आणि खायला हे खूपच टेस्टी. तर एकदम असा कुस्करून पण तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकताय, मस्त असा कुरकुरीत आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आषाढी एकादशी निमित्त आपण बनवलेला हा चिवडा बटाट्याचा एकदम टेस्टी झालेला आहे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारा, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. एकादश म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना घरातला उपवास असतो आणि उपवास म्हटले की असं काहीतरी चटपटीत खायला असलं तर उपवास असं वाटणार नाही. एकदम असा चटपटीत आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे. उपवास स्पेशल चिवडा. तर एकदम टेस्टी चिवडा आहे. 10 मिनिटांमध्ये तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आपला बटाट्याचा चिवडा. उपवासाला खिचडी खाऊन जर कंटाळलेला असाल तर तुम्ही असं उपवासाला फक्त 2च साहित्यातून एकदम असं चमचमीत करून खाऊ शकताय. तर बघू शकताय, आवाज पण एकदम असा कुरकुरीत झालेले आहे. तर आवाज पण येतोय टाकते वेळेस एकदम कुरकुरीत. घरातल्या मोजक्याच साहित्यातून आपण हे कटलेट बनवलेले आहेत. एकदम टेस्टी पोटभरीचा नाश्ता आहे. उपवास स्पेशल बघता क्षणी कधी खाईल वाटणारे असे उपवास स्पेशल कटलेट आपण बनवलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आपण ते बघूया. हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते उपवास स्पेशल, आषाढी एकादशी स्पेशल किंवा उपवास स्पेशल एकदम टेस्टी कटलेट बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, 1 वाटी मी शाबू घेतलेला आहे. आता हे शाबू आहे ते आपण मिक्सरला एकदम याचं बारीक पावडर केलेलं आहे. तर बघू शकता, एकदम बारीक पावडर करायचं आहे आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. वरनं एकदम असं राहिलेलं जास्त जाडसर असे कण आहेत ते पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवायचे आणि पुन्हा आपल्याला ते चाळून घ्यायचे आहेत. तर हे पीठ पूर्ण एका वाटीचं आहे. तर एक मी मोठा बटाटा घेतलेला आहे. बघू शकता, एकदम असा मोठा बटाटा आहे. तर आपल्याला एक बटाटा घालणार आहे. एकदम असा छोटा बटाटा नाही, एकदम असा मोठा बटाटा आहे हे. तर हे एवढं यासाठी भरपूर आहे. तर हा एक बटाटा आपल्याला एवढा पुरेसा आहे. तर पूर्ण असं आपल्याला खिसणीने बटाटा खिसून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण बटाटा आपण याने खिसून घेऊया. तर इकडे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, कढीपत्ता. जर तुम्ही कढीपत्ता, जिरे उपवासाला चालत नाही तुमच्याकडे, तर तुम्ही हे कढीपत्ता आणि जिरे स्किप करू शकताय. तर इकडं मी सैंधव मीठ घातलेलं आहे, याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जे आपण आता मिक्सरला फिरवलेला ठेचा आहे, तर याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे. तर हे मस्त मी 2 चमच असा ठेचा घातलेला आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे आणि कढीपत्ता चालत नसेल तर तुम्ही नुसती हिरवी मिरची वाटून तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय. आता हे पूर्ण पिठामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा एकही थेंब आपल्याला याच्यामध्ये घालायचा नाही आहे. असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकसुद्धा आपण याच्यामध्ये पाण्याचा थेंबाचा वापर केलेला नाही. तर एकदम असं पीठ असं मऊ लुसलुशीत गोळा आपला तयार झालेला आहे. बघू शकताय, फक्त आपल्याला याला 10 मिनिट तेवढंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटाच्या वर नाही, फक्त आपल्याला एक 10 मिनिट तेवढं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजते तोपर्यंत आपण इकडं तेल पण गरम करायला ठेवूया. तर पीठ भिजेपर्यंत आपण इकडं तेल पण छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. 10 मिनिट आता झालेले आहेत. 10 मिनिटाच्या नंतर बघू शकता, मस्त आपलं पीठ मऊ लुसलुशीत असं भिजलेलं आहे. आता हे पीठ मस्त छान भिजलेलं आहे. तर आपल्याला एक छोटे-छोटे आकाराचे असे लांबट आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकताय, जसं आपण लांबट गुलाब ज्या आकाराचे गोळे असे तयार करायचे आहेत असे. हे कटलेट खूप टेस्टी लागतात. बनवायलाही तेवढे सोपे आहेत आणि खायलाही तेवढे टेस्टी आहेत. तर एक समान आपल्याला सगळे एका आकाराचे आपल्याला हे कटलेट आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय, या आकाराचे आपल्याला असे कटलेट बनवायचे आहेत. तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी असं बनवून घेतलेले आहेत. बघू शकताय, फक्त आपण 2 साहित्यातून हे कटलेट बनवत आहे. आषाढी एकादशी स्पेशल, उपवास स्पेशल हे कटलेट बनवणार आहे. तेल पण इकडं आता गरम झालेलं आहे. बघू शकताय, मस्त असं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि हे कटलेट आपल्याला
कडकडीत तेल गरम करून आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. आग म्हणजेच मिडियम गॅसवर म्हणजे आतपर्यंत तळल्या जाते आणि एकदम असे कुरकुरीत होतात. आणि हे कटलेट खाते वेळेस गरमच खायचे आहेत, थंड झाले तर पूर्ण मऊ होतात हे. तर हे कटलेट आपण जेव्हा खायचे तेव्हाच तुम्ही असं तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हे कटलेट बनवून ठेवसाल आणि तासाभरानं खासाल तर एकदम चव पण जाईल याची आणि एकदम असं मऊ होतील. तर हे गरमागरम खायचे कटलेट आहेत. एकदम गरम-गरम खाल्ले तर एकदम असे याला कुरकुरीतपणा आहे, एकदम टेस्टी लागतात. तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी तळून घेतलेले आहेत. तर बघू शकताय किती असे दिसायलाही सुंदर दिसायला लागलेत कटलेट आपले. फक्त 2 साहित्यातून उपवास स्पेशल आपण कटलेट बनवलेले आहेत. एकदम असे कुरकुरीत आवाज पण तुम्हाला मी करून दाखवते. एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आतून बाहेरनं एकदम असं कुरकुरीत, आतून एकदम असं जाळीदार असे झालेले आहेत. बघू शकताय. तर किती असे टेस्टी झालेले आहेत आपले उपवास स्पेशल कटलेट. तर तुम्ही याच्यासोबत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय. गोड चटणीबरोबर खाऊ शकताय. हे गोड दह्याबरोबर खाऊ शकताय. शेंगाच्या चटणीबरोबर खाऊ शकताय. तर मी ही शेंगाची चटणी बनवलेली आहे. मस्त टेस्टी अशी आपली शेंगाची चटणी बनवलेली आहे. शेंगाची चटणी म्हणजे हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. वरनं थोडंसं पळीभर याच्यामध्ये तेल घालून शेंगाची चटणी आपली तयार होते. हे तुम्हाला हवं असेल तर शेंगाच्या चटणीमध्ये तुम्ही 1 चमच दही पण घालू शकताय. तर एकदम टेस्टी आपले उपवास स्पेशल कटलेट तयार आहेत. बघू शकताय. बघता क्षणी कधी खाईल असे वाटणारे आपले कटलेट तयार आहेत. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर एकदम टेस्टी उपवास स्पेशल आपले कटलेट तयार आहेत आणि तुम्ही नक्की या आषाढी एकादशीला तुम्ही पण नक्की